साकेत प्रकाशनचं राजमाता जिजाऊ हे पुस्तक 3 भाषेत आलं. डॉक्टर संजय गायकवाड लिखित हे उत्तम पुस्तक आहे. आणि प्रारंभी एक सांगतो की स्वामी विवेकानंद यांनी जेव्हा अमेरिकेतून भारतात आले तर त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलेलं की भारताच्या उन्नतीसाठी काय करता येईल. तर त्यांनी एक उत्तर असं दिलं होतं की भारताच्या उन्नतीसाठी मला 100 नचिकेता द्या, आणि जर 100 नचिकेता दिला तर भारताचं रुपडं मी पालटू शकेल. नचिकेता या शब्दाचा अर्थ असा आहे की जो मृत्यूला सुद्धा घाबरत नाही असा निर्भय पुरुष. आणि हे निर्भय पुरुष म्हणजे फिअरलेस माणूस देण्याचं काम मध्ययुगात जे कोणी केलं होतं त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. आणि त्या पालकांची स्टोरी काय आहे ही नव्या पिढीला नव्या पद्धतीने सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या पिढीला माहीत व्हावी यासाठी हे राजमाता जिजाऊ हे पुस्तक लिखित केलेलं आहे. नवी पिढी ही बहुभाषिक आहे. त्या बहुभाषेसाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेत ती यावी. ती पिढी अधिक सायंटिफिक टेम्परामेंट असणारी आहे. ती का हा प्रश्न विचारते तर नेचर अँड नर्चर दॅट डिसाइड्स वन्स पर्सनॅलिटी. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे 2 गोष्टीतून आकारास येतं. एक म्हणजे नेचर म्हणजे अनुवांशिकता, आणि दुसरं येतं संगोपन नर्चर. या 2 गोष्टीतून आकार येतो. मग शिवाजी महाराजांचं जे अलौकिक असं व्यक्तिमत्व आहे ते लौकिक 2 घटकांनी प्रभावित झालं. ते म्हणजे नेचर. म्हणजे शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कळण्यासाठी आपल्याला राजमाता जिजाऊंचं व्यक्तिमत्व पहिल्यांदा कळून घ्यावं लागतं.